हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज चाललो आहे आपण वाकी दर्शनासाठी. तुम्हाला माहीतच असेल वाकी कुठे आहे आणि कुणाचं देवस्थान आहे. तर हे ताजुद्दीन बाबांचं देवस्थान आहे आणि हा मेन डोर आपण पार केल्यानंतरही भरपूर आतमध्ये बाबांचा दर्गा आहे. जे नागपूरला ताजुद्दीन बाबा सरकार यांचा दर्गा आहे, तसाच दर्गा वाकी इथे पण त्यांचा दर्गा आहे. तर बघू शकता, हे त्यांचं मेन डोर आहे आणि इथे उरूस चालू होता, त्याच्यामुळे इथे एवढे दुकानं तुम्हाला दिसत आहे. भरपूर दुकानं उठले कारण उरूस इथला संपला होता आणि आम्ही फिरायला गेलो असल्यामुळे आम्ही उरूस संपल्यानंतर तिथे गेलो दर्शनासाठी. आणि आम्ही इथे पोहोचतच तर आरतीची तयारी इथे सुरू होती यांची. आणि आम्ही खूप चांगल्या वेळेवर पोहोचलो होतो. आणि स्नोचे पप्पा बघा आता सगळं काही करून आतमध्ये जात आहेत. आणि स्नो इथे फर्स्ट टाईम आली होती बाबांच्या दर्शनासाठी आणि खूप छान वेळेवर आम्ही पोचलो. तर तिलाही आरतीचा आनंद मिळाला. आमचं इथे छान दर्शन वगैरे झालं. आणि आमच्या बाळाला आम्ही सांगितलं की असं पाया लागायचं, तर माझं बाळ सगळीकडे पाया लागत होतं. पायरीला, भिंतींना, सगळीकडे पाया लागत होतं. असं हे गुणी बाळ. ये आता ये. आणि इथे तुम्ही बघू शकता, 8 तारीख गुरुवारी सकाळी 4 ते 4:30च्या दरम्यान बाबांनी इथे बाबांच्या इथे पायांचे ठसे उमटवले होते आणि ते अजूनही जशास तसे आहे. इथे फुलं टाकली असल्यामुळे तुम्हाला ते दिसणार नाही. ते छान फ्रेम करून ठेवलेले आहे काचांमध्ये, तर इथे ते दिसतात लाईटाच्या शाडोने वगैरे दिसते. पण आता ते हळूहळू फेंट होत चालले आहे. तर तुम्ही इथे नक्की जा आणि बाबांचे जे काही पाय उमटले ते तुम्ही नक्की बघा. आणि हे जे तुम्हाला दिसत आहे फ्रंट आहे, दर्ग्याचं फ्रंट. ह्या फ्रंटलाच बाबांचे तुम्हाला राईट साईडला पाय वगैरे उमटलेले दिसणार. आणि समोर दर्गा आहे. तिकडे काहीतरी घेत आहे, ते जा, काहीतरी घेत आहे गौरव. आणि हे बाळ तिथून यायला तयार नव्हतं, पप्पांनी हिला जबरदस्तीने आणलं. आणि बघा दर्गा असा छान सुशोभित केला होता, तो किती सुंदर दिसत होता. इथून आम्ही फुलं चद्दर वगैरे नेली होती, तर ते बास्केट वापस करायला गौरव गेले. आणि त्यानंतर इथे छान चिवडा मिळतो, तर आम्ही चिवडा वगैरे खाल्ला. आणि चिवडाचं ऑर्डर दिल्यानंतर म्हटलं काय करायचं म्हणून फिंगर वगैरे घेतले, चिवडा खाल्ला. आणि इथे लंगर सुरू होता दालचा, घेतलो आणि निघालो. त्यानंतर आम्ही बाहेर गेलो, चाय वगैरे मंदिरला जाऊ. आहे अंतरावर मंदिर आहे, तर आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो. आता चला इथलं पण छान दर्शन करूया. इथे स्नोच्या पप्पांनी आरतीने घेताना फुलं घेतली केला होता ना आणि आम्ही निघालो. आणि या बाळाला सांगितलं की बाबाचं फूल आहे, पाडायचं नाही. तर ही बरोबर तसंच्या तसं फूल पकडून ठेवते, पाडत नाही आणि घेऊन चालते बरोबर. आता आम्ही इथे मंदिराच्या आतमध्ये एंटर झालो होतो आणि बस थोड्याच वेळात आम्हाला दर्शन होणार होतं. तर चला तुम्ही दर्शन घ्या.
इथलं मंदिर आता इतकं सुंदर झालं आहे की खूप जास्त सुंदर झालं आहे. असं वाटते तिथून यावंच नाही वापस. आणि तिथले लाईट्स आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या देवीचं इतकं सुंदर असं रूप, खूप सारं भरलेलं मरवळ, खूपच सुंदर अशी नजर लागण्याजोगी देवी तिथे आहे. तुम्ही गेले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नाही गेले असेल तर तुम्ही नक्की इथे भेट द्या. आणि इथली आम्हाला आरती तर नाही मिळाली, पण कापूर मिळाला. कापूर वगैरे घेतला आणि छान आम्ही दर्शन घेतलं आमचं. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. सगळं वर चांदीचं बेट आहे आणि इथून तुम्हाला आई दिसत असेल. हे आमचं दर्शन वगैरे झालं. आतमध्ये आम्ही यायच्या आधीच इथे छान एक दुकान आहे, तिथून आम्ही खूप काही घेतलं तिचं साहित्य आणि